नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. लक्ष्मीपूजनची साधी सोपी पूजाविधी आज आपण बघणार आहोत. तसेच लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त काय आहे, या पूजेमध्ये साहित्य कोणते लागेल, कोणत्या मंत्रांचा जप करावा, तसेच लक्ष्मीपूजनला कोणते उपाय करावे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमी पडणार नाही, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर 12 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त हा संध्याकाळी 5:31 ते रात्री 8:36 असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची विधिवत पूजा करू शकता. लक्ष्मीपूजनाचे महत्त्व धन आणि समृद्धीची देवी म्हणून देवी लक्ष्मीला ओळखले जाते. लक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेचे खास असे महत्त्व आहे. या दिवशी केरसुनी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश इत्यादी गोष्टींना देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत या गोष्टींची ही खास पूजा केली जाते. ही पूजा योग्य पद्धतीने केल्यात आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा ही कायम राहते. तर आता पूजेचं साहित्य काय घ्यायचं आहे ते बघूया. आपल्याला सर्वप्रथम माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. मूर्ती नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुपारी देखील घेऊ शकतात. गणपती बाप्पाची देखील मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही घ्यावी. त्यानंतर आपल्याला 2 सुपारी लागणार आहे. एक सुपारी कुबेर देवताची सुपारी घ्यायची आहे आणि एक सुपारी सर्व देवांमिती एक सुपारी आपण घेऊ शकता. त्यानंतर लाह्या, बत्ताशे घ्यायचे आहे, केरसुनी घ्यायची आहे, नारळ देखील घ्यायचा आहे, काही अक्षदा घ्यायच्या आहे. अक्षदा या अखंड असाव्या. तसेच आपण सुगड देखील घेऊ शकता. मग सुगडमध्ये 5 प्रकारचे धान्य आपल्याला घ्यायचे आहे. धने यामध्ये अवश्य करून घ्यायचे आहे. धने हे आपण विसरायचे नाही. आपण या दिवशी माता लक्ष्मीला धने आणि गुळाचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. त्यानंतर आपण पाने घ्यायची आहे. मग तुमच्याकडे आंब्याची पाने असतील तर आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल. आपल्याला कलश स्थापन करायचा आहे, त्यासाठी पाने लागणार आहे. तसेच आपल्याला विड्याच्या पानावरती सुपारी मांडायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती देखील स्थापन करायची आहे. त्यानंतर या दिवशी आपली जी पण हिशोबाची वही आहे तिचे देखील पूजन करतात. मग तुम्ही नवीन हिशोबाची वही आणावी आणि तिचे देखील पूजन हे करावे. त्यानंतर तुम्हाला असा फोटो देखील बाजारामध्ये मिळेल. जेव्हा तुम्ही लाह्या आणि बत्ताशे घेशाल तेव्हा हा फोटो मिळेल. त्या फोटोची जरी पूजा केली तरी पण चालेल. त्या फोटोमध्ये माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांचा फोटो आहे. आता मी एक चौरंग मांडून घेतलेला आहे. त्यावरती एका ठिकाणी स्वस्तिक काढलेला आहे. तिथे आपण कलश ठेवणार आहोत. तसेच दिवा आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही चौरंगाखाली देखील आणखीन एक पाट मांडू शकता, कारण की ही पूजा मोठी असते त्यामुळे जागा देखील जास्त लागते. प्रथम दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिव्याला फूल देखील अर्पण करून घ्यायचं आहे. आपण जिथे स्वस्तिक काढलेलं आहे तिथे अष्टदल कमल देखील काढू शकता. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती जिथे ठेवणार आहोत तिथे देखील अष्टदल कमल काढू शकता. आता मी पाण्यामध्ये एक सुपारी टाकलेली आहे, एक नाणे टाकलेले आहे. त्यानंतर आता आपण हळदी कुंकू देखील टाकायचं आहे आणि एक फूल देखील त्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे तांब्या नसेल तर तुम्ही अगदी साधा तांब्या घेतला तरी पण चालेल. पण आपल्याला या पूजेमध्ये कलश हा मांडायचाच आहे. त्यानंतर मी 5 पाने घेणार आहे. मग तुम्ही 7 पाने देखील या पूजेसाठी घेऊ शकता. हिंदू धर्मानुसार आणि पौराणिक कथेनुसार दीपावली साजरी करण्यामागचे एक कारण असे आहे की 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम अयोध्येला राक्षस राजा रावणाचा वध करून परतले होते. तेव्हा लोकांनी दिवा लावून हा आनंद साजरा केला होता. तेव्हापासून दीपोत्सव करून दिवाळी ही साजरी केली जाते. या दिवशी कुबेर देवता यांची देखील पूजा केली जाते. तर कुबेर देवतांचा आपण या दिवशी कुबेर मंत्र हा देखील पठण करावा. तसेच अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र आहे तो देखील पठण करावा. जर तो या दिवशी पठण केला तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने हे मिळत असते. तर आता मी 3 पाने ठेवून घेणार आहे. एका पानावरती आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहोत. दुसऱ्या पानावरती आपण कुबेर देवताची सुपारी ठेवणार आहोत. तर तिसऱ्या पानावर सर्व देवतांची आपण एक सुपारी ठेवणार आहोत.
आता गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालून घेणार आहोत. तर आपण अभिषेक घालताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही गणपती अथर्वशीष देखील पठण करू शकता. पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही ऐकू देखील शकता. त्यानंतर आता आपण जे तांदूळ ठेवलेले आहे त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ही स्थापन करायची आहे. मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण बाप्पाला हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे. तसेच फूल देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याकडे जर दुर्वा असेल तर दुर्वा देखील गणपती बाप्पाला अर्पण करावा. जास्वंदीचे लाल फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर आता कुबेर देवताची आपण सुपारी ठेवून घेतलेली आहे. आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा. हा कुबेर मंत्र आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण याचा जप करावा. मग 108 वेळा देखील आपण या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुसरी सुपारी ही सर्व देवता मिळून एक सुपारी आपण ठेवलेली आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती देखील आपण स्थापित केलेली आहे. हळदी कुंकू देखील आपण अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीचा फोटो देखील आपण इथे ठेवायचा आहे. त्यानंतर आपण वहीचे पूजन करणार आहोत. वहीचे पूजन करताना प्रथम आपण एक स्वस्तिक त्यावरती काढून घ्यायचे आहे आणि ही वही आपण नवीन आणायची आहे आणि दुसऱ्या दिवसांपासून आपण या वहीवरती आपला हिशोब हा लिहू शकता. तसेच जो पण व्यापारी वर्ग आहे तो देखील या वहीवरती आपला हिशोब लिहू शकता. त्यानंतर आपली जी केरसुनी आहे झाडू तिचे देखील पूजन करायचे आहे. या दिवशी केरसुनीला विशेष महत्त्व आहे. आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर फूल देखील अर्पण करायचे आहे. तुमच्या घरामध्ये केरसुनी वापरत नसेल, मोठा झाडू वापरत असेल तर तुम्ही अशा प्रकारची छोटी केरसुनी देखील आणू शकता आणि तिची पूजा ही तुम्ही दिवाळीच्या दिवशी करू शकता. आता मी खाली लाल वस्त्र अथरून घेतलेलं आहे. त्यावरती मी 5 सुगड ठेवणार आहे. तर यामध्ये 5 प्रकारचे धान्य आपल्याला ठेवायचे आहे. तुम्ही 7 प्रकारचे धान्य देखील ठेवू शकता. काही जण एका सुगडमध्ये आपली माती देखील ठेवतात. विशेषतः शेतकरी वर्ग एका सुगडमध्ये माती देखील ठेवतात कारण ती त्यांची लक्ष्मी आहे. तसेच त्यांचे धन देखील तेच आहे. आपण 5 धान्य हे आवर्जून ठेवायचे आहे. त्यानंतर आपण हळदी कुंकू देखील अर्पण करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे धने ठेवणार आहोत ते धने दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये देखील पेरायचे आहे किंवा तुम्ही तुमचे जर शेत असेल तर शेतामध्ये देखील ठेवू शकता. काही जण हे धने आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात. जर असे धने आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तर माता लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरामध्ये राहतो व आपल्याकडे पैसा येण्यास सुरुवात होते असे देखील म्हणतात. यानंतर आता आपण आपल्या घरामध्ये जे काही सोने आहे त्याचे देखील पूजन करायचे आहे. तसेच घरामध्ये जे काही पैसे आहे त्या पैशांचे देखील आपण पूजन करायचे आहे. मग आपण हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचे आहे. मनोभावे ही सर्व पूजा आपल्याला करायची आहे. तसेच यानंतर आता आपण लाया आणि बत्ताशे देखील ठेवायचे आहे की जे लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. हे ठेवायला आपण विसरायचं नाही. त्यानंतर दिवाळीचं जे काही फराळ बनवलेले आहे ते देखील तुम्ही या पूजेमध्ये नैवेद्याला ठेवू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मीदेवीला मखाना आणि तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. तसेच खिरीसह हलवा, पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावी. यानंतर ती प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावी. असे केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होऊ शकते असे देखील म्हणतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.